शेतकऱ्यांना लाल मुळाची शेती करता येईल। पांढऱ्या मुळापेक्षा लाल मुळ्याला बाजारभाव जास्त। फ्रेंच मुळा म्हणून लाल मुळ्याची ओळख। औषधी गुणधर्मांनी युक्त, किडनी आणि पोटांच्या विकारासाठी लाभदायी। अँटीऑक्सिडंट गुणधर्माने भरपूर। विदेशात होणाऱ्या पालेभाज्यांची शेती आता भारतातही होऊ शकते। त्याला बाजारभावही चांगला मिळतो। नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात लाल मुळ्याच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झालाय। लाल मुळा हा पांढऱ्या मुळाप्रमाणेच असतो। या मुळ्याची चव देखील पांढऱ्या मुळासारखीच असते। त्याचबरोबर यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आढळतात। जिथे बाजारात पांढरा मुळा 10 ते 20 रुपये किलोने बाजारभाव मिळतो, मात्र लाल मुळा 80 ते 100 रुपये किलो पर्यंत विकला जात आहे। कंपॅरिझन जर बघितलं लाल मुळा आणि साधा मुळा, तर लाल मुळ्यामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंटचे जे प्रमाण आहे ते आपल्याला 100 पटीने पांढऱ्या मुळ्यापेक्षा आपल्याला याच्यामध्ये जास्त बघायला मिळतं। सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला अँथोसायनिन पण आपल्याला मिळतं, जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। ते या पांढऱ्या मुळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, म्हणून लाल मुळा हा चांगला मानला जातो। लाल मुळा फ्रेंच मुळा म्हणूनही ओळखला जातो, जो उच्च श्रेणीची भाजी मानली जात आहे। त्यात अधिक अँटीऑक्सिडंट आणि अधिक अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत, जे पांढऱ्या मुळापासून लाल मुळाला खास बनवते। लाल मुळ्याची चव हलकी तिखट असते। मुळे गडद लाल रंगाची असतात आणि पाने गडद हिरव्या रंगाची असतात। लाल रंगामुळे ते दिसायला बीट सारखे दिसते। लाल मुळ्याचं जर आपण महत्त्व जर बघितलं तर याचं लिव्हर आणि जे आपलं पोट असतं त्याला डिटॉक्सिफिकेशनसाठी हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। तर आपण डिटॉक्सिफिकेशन आपल्याला माहितीच आहे। डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतं, जे शरीरामध्ये जे आपले हार्मफुल घटक असतात, जे विषारी पदार्थ शरीरामध्ये असतात, ते आपण डिटॉक्सिफिकेशन मार्फत आपण शरीराबाहेर काढून घेत असतो। तर यासाठी लाल मुळा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या लाल मुळ्याची लागवड आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण याचा प्रयोग केलेला होता आणि हा सक्सेसफुल झालेला आहे। लाल मुळ्याची लागवडीसाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो। लागवडीसाठी निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते। जमिनीचा समूह 5 ते 7.5च्या दरम्यान असावा लागतो। लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करून किंवा नर्सरीत रोपे वाढूनही करता येते। पेरणीसाठी सुमारे 8 ते 10 किलो बियाणे लागते। व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिका वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी। पेरणीनंतर साधारण 20 ते 40 दिवस लागतात। कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे आपण लाल मुळा, ज्यालाच आपण फ्रेंच मुळा पण म्हणतो, याची इथे लागवड केलेली आहे। जर साधारणतः आपण जर बघितलं लाल मुळ्याची लागवड, तर आपण हिवाळ्यामध्ये याची लागवड करत असतो, जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये। आणि या पिकाचा जर आपण कालावधी बघितला तर जवळपास 35 ते 40 दिवसाचा या पिकाचा कालावधी आहे। आणि याची लावणी जी आहे ती आपण बियाण्यामार्फत करतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स किसानला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।